काही दिवसपर्यंत कलकत्त्यात आम्ही मोठ्या आनंदात दिवस काढले. एके दिवशी हाती एक पत्र घेऊन एवढंसं तोंड करून ते माझ्यासमोर आले. त्यावेळी मी त्यांना विचारलं, असे खिन्न का? ते म्हणाले, घराकडून पत्र आलंय, आता मला घरी गेलं पाहिजे. अन मी चटकन बोलून गेले. मी उभी होते, ती मटकन खाली बसले. डोळ्यांवाटे पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्यांनी मोठ्या मायेनं माझा हात धरून मला उठवलं, माझे डोळे पुसले आणि म्हटलं, त्याच काळजीत पडलो होतो मी, तुला सोडून जाऊ कसा? तिथं माझी ओळख कशी द्याल, कोणत्या प्रकारे, आणि मला ठेवाल कुठं? त्याचाच विचार करतो आहे मी. ते काही शहर नाही. तसं असतं तर कुणाला कळणार नाही अशा ठिकाणी तुला ठेवता आलं असतं. आई बापांच्या नजरेसमोर तुला ठेवू कुठं? नाही गेलं तर नाही का चालायचं? नाही, गेलंच पाहिजे. किती दिवसांनी येणार परत? लवकर येणार असाल तर मला इथंच ठेवून जा. लवकर फिरून येण्याची खात्री नाही. असेच केव्हा तरी येतो आम्ही कलकत्त्याला. तर मग जा तुम्ही, मी रडत रडत म्हटलं. मी तुमच्या गळ्यातली घोरपड होऊन राहणार नाही. असेल माझ्या नशिबी तसं होईल. पण तू दिसली नाहीस तर मी पागल होईन, ते म्हणाले. असं पहा, मी काही तुमची लग्नाची बायको नाही. असं मी म्हटलं तेव्हा ते चुळबुळ करू लागले. मी म्हटलं, तुमच्यावर माझी सत्ता नाही. तुम्ही यावेळी मला निरोप. त्यांनी मला पुढं बोलू दिलं नाही. ते म्हणाले, आज हे राहू दे, आज मी विचार करतो आणि उद्या काय ते सांगतो. दुपारी त्यांनी रमणबाबूंना भेटायला बोलावलं. त्यांनी लिहिलं होतं, गुप्त गोष्टी बोलायच्या आहेत, तुम्ही इथं आल्याशिवाय बोलता येणार नाही. रमणबाबू आले. मी दाराआड उभं राहून ऐकत होते. त्यांनी रमणबाबूंना विचारलं, आपली ती स्वयंपाकीन पोरगी लिशी आहे, तिचं नाव काय? कुमुदिनी, रमणबाबू म्हणाले. तिचं घर कुठं आहे? सध्या सांगता येत नाही. सधवा की विधवा? सधवा. तिचा नवरा कोण ते माहीत आहे का तुम्हाला? सध्या मला सांगायला मनाई आहे. का? काही गुप्त रहस्य आहे का? आहे. ती तुम्हाला सापडली कुठं? माझ्या बायकोनं तिला आपल्या मावशीकडून आणलं. जाऊ देते. चाल चलवणूक कशी आहे तिची? अगदी धुतलेल्या तांदळासारखी. मात्र आमच्या म्हाताऱ्या स्वयंपाकिणीला ती सारखीच सतावते. याखेरीज कोणताच दोष नाही. स्त्री जातीच्या चारित्र्य दोषाबद्दल विचारतोय मी, रमणबाबू म्हणाले. तेच सांगतोय मी. इतकं उत्कृष्ट चारित्र्य शोधून सापडायचं नाही. तिचं घर कुठं आहे ते का सांगत नाही तुम्ही? ते सांगायला बंदी आहे मला. तिच्या नवऱ्याचं घर कुठं आहे? उत्तर तेच. नवरा हयात आहे का? आहे. त्याला ओळखता का? हो, ओळखतो. ती बाई हल्ली कुठं आहे? याच आपल्या घरी. माझे नवरोजी दचकले. अचंबित होऊन त्यांनी विचारलं, हे तुम्हाला कसं कळलं? ते मला सांगता येत नाही, रमणबाबू म्हणाले. आपलं जबानी घेणं संपलं का? संपलं, बाबू म्हणाले. पण मी हे तुम्हाला का विचारतो आहे ते तुम्ही मला विचारलं नाही. याला 2 कारणं आहेत, रमणबाबू म्हणाले. पहिलं हे, मी विचारलं तरी तुम्ही सांगणार नाही, खरं ना? दुसरं, तुम्ही का विचारता ते मला माहीत आहे. ते सुद्धा माहीत आहे? मग सांगा पाहू काय ते? ते मी सांगणार नाही. ठीक आहे, बाबू म्हणाले. तुम्हाला सारं काही माहीत आहे असं दिसतं. आता माझा जो बेत आहे तसं जमून येईल की नाही ते मला सांगा. तसं जमून येणं चांगलंच शक्य आहे. तुम्ही कुमुदिनीलाच विचारा. आणखी एक प्रश्न आहे, बाबू म्हणाले. कुमुदिनीबद्दल तुम्हाला जी काही माहिती आहे ती लिहून खाली तुमची सही करून द्याल का मला? देईन, पण एका अटीवर, रमणबाबू म्हणाले. मी सारं काही लिहून लखोटा बंद करून कुमुदिनीपाशी देईन. तुम्ही यावेळी तो वाचायचा नाही, आपल्या गावी गेल्यावर वाचायचा आहे, कबूल? ते बराच वेळ विचार करून म्हणाले, कबूल. पण माझ्या बेताला पोषक होईल ना ते? होईल, रमणबाबू म्हणाले. थोड्या वेळानं रमणबाबू गेले तेव्हा बाबू माझ्यापाशी आले. तेव्हा मी त्यांना विचारलं, ही कसली जबानी चालली होती? कशासाठी? तू ऐकलंस ना सारं? ते म्हणाले. मी म्हटलं, हो, मी ऐकलं.
मी असं म्हणत होते, खून करून मी फाशी गेले. फाशी गेल्यावर मग चौकशी ही कशाला? ते म्हणाले, इथल्या कायद्याप्रमाणे तसं होत असतं. त्या दिवशी साऱ्या दिवसभर आणि रात्रभर अस्वस्थपणे ते विचार करीत होते. माझ्याशी नीटसं बोलत सुद्धा नव्हते. मी समोर दिसले तर माझ्या तोंडाकडे पाहत राहत. त्यांच्यापेक्षा मलाच जास्त काळजी लागली होती. पण स्वतःचं दुःख विसरून मी त्यांनाच खुश ठेवायचा प्रयत्न करीत होते. फुलं गुंफून देत होते, विडा करून देत होते, गोडधोड खायचे जिन्नस करून देत होते. आतून रडण्याचा उमाळा येत होता, तरी तोंडभर हसून गोड गोड गोष्टी बोलत होते. पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मला मात्र रडायचे उमाळ्यावर उमाळे येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी फराळ झाल्यावर त्यांनी मला जवळ घेऊन बसवलं आणि म्हटलं, मी आता विचारीन त्याची खरी खरी उत्तरं देशील का? मी म्हटलं, जे सांगेन ते खरं सांगेन, पण साऱ्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित नाही देता यायची. त्यांनी विचारलं, तुझा नवरा हयात आहे असं मला कळलंय. त्याचं नाव गाव सांगशील का? सध्या नाही, पुढं केव्हा तरी सांगेन. तो सध्या कुठं असतो? या कलकत्त्यातच. ते थोडेसे दचकले आणि म्हणाले, तू आहेस कलकत्त्यात, तुझा नवराही आहे कलकत्त्यात, मग तू त्याच्याकडे का जात नाहीस? त्यांची माझी ओळख नाही, मी म्हटलं. मी खरं तेच सांगत होते, पण माझ्या नवऱ्याला ते माझं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, नवऱ्याची आणि बायकोची ओळख नाही? मोठं आश्चर्य आहे. सर्वांनाच असते का ओळख? मी म्हटलं. तुम्ही ओळखता का तुमच्या बायकोला? ते थोडेसे ओशाळून म्हणाले, दुर्दैवानं तसं झालंय खरं. दुर्दैव सर्वत्रच असतं की, मी म्हटलं. जाऊ देते, ते म्हणाले. पुढं केव्हा तरी तो तुझा नवरा तुझ्यावर हक्क सांगायला येईल का? ते माझ्याच हाती आहे, मी म्हणाले. मी जर त्यांना माझी ओळख दिली तर काय होईल ते सांगता यायचं नाही. तर मग तुला आता सारं काही फोड करून सांगतो, ते म्हणाले. तू चांगलीच हुशार आहेस हे आता मला कळून चुकलंय. आता या बाबतीत तुझा काय सल्ला आहे मला? कोणत्या बाबतीत? मला घरी गेलं पाहिजे. ते आता कळलं. घरी गेलं तर लवकर येता यायचं नाही, तेही कळलं. तुला टाकून जाणं शक्य नाही. तुला सोडून गेलो तर प्राण जाईल माझा. माझा प्राण कंठाशी आला होता, तरीही चांगलं तोंडभर हसून मी म्हटलं, नशीब, शीतं फेकली तर कावळ्यांना काय तोटा? कोकिळेची उणीव कावळ्यानं भागत नाही, ते म्हणाले. तुला घेऊन जाणार मी बरोबर. कुठं ठेवाल? मी कोण म्हणून सांगाल? काहीतरी लबाडी केली पाहिजे, ते म्हणाले. काल सारा दिवस विचार करीत होतो म्हणूनच तुझ्याबरोबर बोललो नाही. त्यांना असं सांगा की हीच इंदिरा राजाराम दत्तांच्या घरून शोधून आणली आहे. म्हणतेस काय? ते दचकून ओरडले. कोण तू? डोळे तारवटून ते ताठरून माझ्याकडे पाहत होते. मी विचारलं, का? काय झालं? तिचं नाव इंदिरा हे तुला कसं कळलं? ते म्हणाले. अन माझ्या मनातला गुप्त बेत सुद्धा तुला कसा उमगला? कोण आहेस तू? माणूस की मायाविनी? काय ते मागाहून सांगेन, मी म्हटलं. आधी मी विचारते त्याचं सरळ सरळ उत्तर द्या. ते घाबरून म्हणाले, विचार. मी म्हटलं, त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं की आपली बायको सापडली तरी मी तिला घरी नेणार नाही. डाकूंनी पळवून नेलेली बायको घरी घेतली तर आपली जात बुडेल. मग मी इंदिरा म्हणून घरी घेऊन गेला तर ती भीती नाही का? ती भीती नाही कशी? ते म्हणाले. ती भीती तर आहेच, पण मी तसं सांगितलं तेव्हा ती जीवाभावाची गोष्ट नव्हती. आता प्राणावर बेतली आहे. जात मोठी की प्राण मोठा? अन तसं पाहिलं तर त्यात सुद्धा फारसं बिकट काही नाही. इंदिरा जातीभ्रष्ट झाली आहे असं अजून काही कोणी म्हटलं नाही. काळदिघीला ज्यांनी दरोडा घातला ते डाकू पकडले गेले होते. त्यांनी आपल्या जबानीत सांगितलं होतं की तिचे दागिने काढून घेऊन तिला टाकून आम्ही निघून गेलो. ती कुठं आहे किंवा तिचं काय झालं ते काही कुणाला माहीत नाही. अर्थात ती सापडली तर तिला कसलाच कलंक लागलेला नाही असं ठरवणं कठीण जायचं नाही. रमणबाबू जे काही लिहून देणार आहेत त्याला पोषक असं काहीतरी असेल असं मला वाटतंय. याही उपर गावच्या लोकांनी काही गडबड केली
तर त्यांची मूठ दाबून त्यांचं तोंड बंद करता येईल. माझ्यापाशी पैसा आहे. पैशाच्या जोरावर वाटेल त्याला वश करता येतं. ही अडचण तर दूर झाली आहे, तर मग आता हरकत कसली? हरकत आहे तुझ्याबद्दलची, ते म्हणाले. तू बनावट इंदिरा आहेस, हे उघडकीस आलं तर? मी म्हटलं, तुमच्या घरी मला कुणी ओळखत नाही. अस्सल इंदिरेलाही कुणी ओळखत नाही, कारण तिला त्यांनी पाहिली होती अगदी लहान असताना. मग उघडकीस यायची भीती कसली? बोलाचालीची, ते म्हणाले. अपरिचित माणूस परिचित म्हणून गेलं तर बोलता चालताना गोत्यात येईल. तर मग तुम्ही सारं काही मला पढवून ठेवा. तेच मी ठरवलं होतं, ते म्हणाले. पण सारंच काही पढवता येत नाही. मी तुला सांगितली नाही अशी एखादी गोष्ट निघाली तर पकडली जाशील. समज खरी इंदिरा येऊन हजर झाली आणि दोघांची जबानी घेतली तर जुन्या गोष्टी निघाल्यावर तू उघडकीस येशील. मी उगीच थोडीशी हसले. यावेळी आपोआपच हसू येतं. अजून माझी खरी ओळख दाखवायची वेळ आली नव्हती. मी पुन्हा हसले आणि म्हटलं, कोणाची शहामत नाही मला ओळखायची. आत्ताच तुम्ही विचारलं की मी माणूस की मायाविनी. मी माणूस नाही. ते ऐकून ते शहारले. मी कोण ते तुम्हाला मग सांगेन. सध्या मी एवढंच सांगते की मला चुकवायची कुणाची प्राज्ञा नाही. माझे नवरोजी स्तंभित झाले. बुद्धिमान अन कामसू माणूस, नाहीतर इतक्या दिवसात त्यांनी इतकी संपत्ती कशी मिळवली असती? दिसायला बाहेरून नीरस, साधारण अरसिकच, पण आतून भारी मधुर, भारी कोमल, भारी मायाळू. रमणबाबूप्रमाणे किंवा अलीकडच्या 4 तरुणांप्रमाणे त्यांना उच्च शिक्षण मिळालं नव्हतं. देवदेवतांवर त्यांचा विश्वास होता. गावगाव फिरत असताना भूत प्रेत, डाकिनी, योगिनी यांच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या. त्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. मी माणूस नाही असं म्हटलं तेही एक प्रकारे त्यांना पटलं होतं. त्यामुळं ते स्तंभित झाले, थोडेसे घाबरलेही. तरी पण उसनं अवसान आणून ते म्हणाले, तू कशी मायाविनी आहेस त्याची आता परीक्षा घेतो. तू कशी मायाविनी आहेस त्याची आता परीक्षा घेतो. आता सांग, माझ्या बायकोचं नाव इंदिरा हे तू सांगितलंस. आता तिच्या बापाचं नाव सांग. बापाचं नाव हरमोहन दत्त. त्यांचं घर कुठं आहे? महेशपूरला. तू म्हटलंस की तुझ्या बापाचं घर आहे काळदिघीला. काळदिघीला तुला हे कळलं असेल. आता सांग, हरमोहन दत्तांच्या घराचा सदर दरवाजा कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला. घरासमोर मोठं फाटक आहे आणि त्याच्या खांबावर 2 मोठे सिंह आहेत. त्यांना मुलगे किती? त्यांची नावं काय? त्यांना एकच मुलगा आहे. त्याचं नाव वसंत कुमार. आणि मुली किती? आणि त्यांची नावं काय? तुमच्या लग्नाच्या वेळी 2च मुली होत्या, एक इंदिरा आणि कामिनी. इंदिरेचं कन्यादान कुठं झालं? पूजेच्या दालनाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात. कुणी कन्यादान केलं? इंदिरेचे काका कृष्णमोहन दत्त यांनी. लग्नाच्या वेळी एका बाईनं जोरानं माझा कान पिरगाळला होता. तिचं नाव सांग पाहू. बिंदू ठाकुराणी. एक मोठ्या मोठ्या डोळ्यांची, तांबड्या तांबड्या जाड ओठांची बाई. भली मोठी नथ असे तिच्या नाकात. ते जरासे हसले आणि म्हणाले, लग्नाच्या दिवशी तू हजर असशील कदाचित. त्यांची कुणी नातेवाईक आहेस का? मी म्हटले, कुणी नातेवाईक, कामवाली, स्वयंपाकीण असल्या कुणीतरी बायांना माहीत नसतील असे प्रश्न विचारा. ते क्षणभर थांबले आणि म्हणाले, रागावणार नाहीस तर 1-2 प्रश्न विचारतो. लग्न लागून सासरघरात गेल्यावर एकटीच असताना मी इंदिरेला काही विचारलं आणि तिनंही काही उत्तर दिलं. ते काय ते सांग पाहू. उत्तर द्यायला मला थोडासा वेळ लागला. ती आठवण झाल्याचा माझ्या मनावर परिणाम होऊन मला उमाळा येत होता. तो मी आवरू पाहत होते. त्यावेळी ते म्हणाले, आता मात्र घसरलीस. तू काही मायाविनी नव्हेस. डोळ्यातली आसवं डोळ्यांनीच गिळून मी म्हटलं, तुम्ही इंदिरेला विचारलं. सांग पाहू, आजपासून तुझं माझं नातं कोणतं? इंदिरा म्हणाली, आजपासून तुम्ही माझे परमेश्वर, मी तुमची दासी. आणखी काही विचारायचं आहे? आणखी विचारायला मला भीतीच वाटते, ते म्हणाले. मी भांबावून गेलो आहे, तरी पण विचारतो. फुलशय्येच्या दिवशी इंदिरेनं थट्टेथट्टेनं मला गाली दिल्या होत्या. त्याबद्दल मीही तिला काही शिक्षा केली होती. ते काय ते सांग पाहू. मी म्हटलं,
तुम्ही आपल्या एका हातानं इंदिरेचा हात धरला आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला विचारलं, इंदिरे, सांग पाहू, मी तुझा कोण? त्यावर इंदिरेनं उत्तर दिलं, मी ऐकलंय की तुम्ही माझ्या नणदेचे वर. तुम्ही चिडून तिच्या गालावर एक चापटी मारली, लगेच ओशाळलात आणि तिचं चुंबन घेतलं. हे सांगत असताना माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले होते. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं मुखचुंबन, त्यानंतर सुभाषिणीनं केलेली सुधावृष्टी, मधल्या काळात घोरतर अनावृष्टी. सारं हृदय कोरडं ठणठणीत होऊन त्याला तडे गेले होते. याच गोष्टीवर मी विचार करीत होते. त्यावेळी माझे पतिराज डोळे मिटून उशीवर डोकं टेकून पडले होते. मी म्हटलं, आणखी काही विचारायचं आहे का? ते म्हणाले, नाही, एकतर तूच इंदिरा आहेस किंवा कुणीतरी जादूगारीण आहेस. यावेळी ओळख देता आली असती, पण इतक्यात ओळख दाखवायची नाही असं ठरवलं होतं. मी म्हटलं, आता मी तुम्हाला माझी एक ओळख देते. माझं अधिष्ठान कामरूपात. मी आद्याशक्तीच्या महामंदिरात तिच्याच मागल्या बाजूला असते. लोक आम्हाला डाकिणी म्हणतात, पण आम्ही आहोत विद्याधरी. महामायेची अवज्ञा केली म्हणून तिच्या शापानं मनुष्यदेह घ्यावा लागला, स्वयंपाकीण व्हावं लागलो, ते भगवतीच्या शापामुळंच. आता शापमुक्त व्हायची वेळ आली आहे. महाभैरवीचं दर्शन केलं की आम्हाला मुक्ती मिळेल. त्यांनी विचारलं, कुठं आहे ती महाभैरवी? महाभैरवीचं मंदिर आहे महेशपुरात. मी म्हटलं, तुमच्या सासूरवाडीच्या उत्तरेला. चला आता महेशपूरला जाऊ. क्षणभर विचार करून ते म्हणाले, मला वाटतं तू माझी इंदिराच. कुमुदिनी म्हणजे इंदिरा असं ठरलं तर माझ्यासारखा सुखी कोण ठरेल या त्रिभुवनात? कोण का ठरेना? मी म्हटलं, महेशपूरला गेलं की सारा तंटा मिटेल. तर मग चल, उद्याच इथून निघू. ते म्हणाले, काळदिघी पार करून तुला महेशपूरला पाठवून देतो आणि मी एकदा माझ्या घरी जाऊन 1-2 दिवसात महेशपूरला येतो. तू इंदिरा अस, कुमुदिनी अस की विद्याधरी अस, मी तुला विनवून सांगतो की यापुढं मला टाकून जाऊ नकोस. मी म्हटलं, माझ्या शापाचा शेवट झाला की देवीच्या कृपेनं मला तुमचा लाभ होईल. तुम्ही मला प्राणाहूनही प्रिय झाला आहात. ही काही डाकिणीची भाषा नव्हे. असं म्हणून ते बाहेर गेले. बाहेर कुणीतरी आलं होतं. दुसरं कुणी नव्हे, रमणबाबू. माझ्या नवऱ्याबरोबर रमणबाबू आत आले आणि एक सीलबंद लखोटा माझ्या हाती देऊन निघून गेले. माझ्या नवऱ्याला काल त्यांनी जे सांगितलं होतं तेच त्यांनी मला सांगितलं. शेवटी त्यांनी विचारलं, सुभाषिणीला काय सांगू? मी म्हटलं, तिला सांगा, उद्या मी महेशपूरला जाते आहे. तिथं गेले की मी शापमुक्त होईन. माझ्या नवऱ्यानं त्यांना विचारलं, हे सारं काही माहीत आहे का तुम्हाला? रमणबाबू चतुर माणूस. ते म्हणाले, मला सारं काही माहीत आहेच असं नाही, पण माझ्या बायकोला मात्र खडानखडा माहिती आहे. बाहेर गेल्यावर त्यांनी रमणबाबूंना विचारलं, डाकिनी, योगिनी, विद्याधरी यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? रमणबाबूंनी अंदाजानं ताडलं. ते म्हणाले, आहे तर. सुभाषिणी म्हणते की कुमुदिनी ही शापभ्रष्ट विद्याधरी आहे. ते म्हणाले, एकदा आपल्या पत्नीला विचाराल का की ही कुमुदिनी आहे की इंदिरा आहे? रमणबाबू उत्तर द्यायला थांबले नाही. हसत हसत तसेच चालते झाले. योग्य वेळी आम्ही दोघंही कलकत्त्याहून जायला निघालो. ती हतभागी काळदिघी पार झाल्यावर ते मला सोडून आपल्या गावाकडे निघून गेले. बरोबरची माणसे मला महेशपूरला घेऊन गेली. भोई आणि दरवाण यांना गावाच्या बाहेर थांबायला सांगून मी पायी पायीच गावात गेले. समोर माझं माहेरघर दिसताच एका एकांत जागी बसून आधी मी पोटभर रडून घेतलं आणि त्यानंतर घरात गेले. समोरच बाबा दिसताच मी त्यांना प्रणाम केला. मला पाहताच ते आनंदानं बेहोश झाले. त्या साऱ्या हकीकतीचं वर्णन इथं कशाला? इतके दिवस मी कुठं होते, कशा प्रकारे आले, ते मी काहीच सांगितलं नाही. आईबाबांनी विचारलं तेव्हा मी म्हटलं, मग केव्हा तरी सांगेन. नंतर मी माझी हकीकत त्यांना सांगितली, ती नुसती ठोकळ प्रमाणात. तपशीलवार काहीच सांगितलं नाही. सांगितलं ते एवढंच की शेवटी मी माझ्या नवऱ्यापाशीच होते आणि तिथूनच आले आहे. 1-2 दिवसात तेही येणार आहेत. मी सारी हकीकत सांगितली ती कामिनीला. कामिनी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती.
ती मोठी थट्टेखोर होती. ती म्हणाली, "अक्का, हे मित्रबाबू जर एवढे गोबर गणेश आहेत तर आपण त्यांची थोडी गंमत करूया." मी म्हटलं, "माझाही बेत तोच आहे." आम्ही दोघींनी मिळून बेत आखला. सर्वांना शिकवून ठेवलं. आईला आणि बाबांना सुद्धा थोडं शिकवावं लागलं. अजून उघडपणे त्यांनी माझा स्वीकार केलेला नाही. तो विधी इथंच व्हायचा आहे असं कामिनीनं आईबाबांना सांगितलं. अर्थात जावईबाबू आले तर मी इथे आले आहे हे त्यांना कळू न देण्याबद्दल आईबाबांना बजावून ठेवलं. दुसऱ्या दिवशी जावईबाबू आले. आईबाबांनी त्याच मोठ्या थाटात स्वागत केलं. मी आल्याची खबर त्यांना मुळीच कळू दिली नाही. तसं विचारणंही त्यांना कठीण जात होतं. फराळासाठी ते आत आले त्यावेळी त्यांचा चेहरा उतरला होता. मी त्यावेळी समोर गेले नाही. कामिनी आणि शेजारच्या 4-2 मुली तेवढ्या आल्या होत्या. संध्याकाळ होऊन गेली होती. कामिनी त्यांना कितीतरी प्रश्न विचारत होती आणि ते यंत्रासारखे उत्तर देत होते. मी आड उभी राहून सारं काही ऐकत होते. शेवटी त्यांनी कामिनीला विचारलं, "तुझी अक्का कुठं आहे?" एक मोठा सुस्कारा सोडून कामिनी म्हणाली, "कोण जाणे कुठं आहे ती? काळदिघीला दरोडा पडल्यानंतर तिची काहीच खबर मिळाली नाही." एवढंसं तोंड करून ते स्वस्थ बसले. त्यांच्यानं पुढं बोलवेना. कुमुदिनी हातची निसटली अशी कल्पना करून त्यांच्या डोळ्यातून आसवं गळू लागली होती. डोळ्यातली आसवं पुसून त्यांनी विचारलं, "कुमुदिनी नावाची कुणीबाई इथं आली होती का?" कामिनी म्हणाली, "कुमुदिनीच की काय ते सांगता येत नाही, पण परवा एक बाई मेण्यातून आली होती खरी. ती सरळ महाभैरवीच्या मंदिरात गेली आणि तिनं देवीला प्रणाम केला. तितक्यात एक चमत्कार झाला. आकाशात ढग आले आणि सोसाट्याचा पाऊस पडू लागला आणि त्याच वेळी ती स्त्री हातात त्रिशूळ घेऊन आकाशात झगझगत जाऊन दिसेनाशी झाली." फराळाचं हातात तसंच राहिलं. हात धुवून ते बराच वेळ डोक्यावर हात घेऊन स्वस्थ बसले होते. बऱ्याच वेळानं त्यांनी विचारलं, "कुमुदिनी ज्या जागी अंतर्धान पावली ती जागा मला दाखवशील का?" "दाखवीन तर," कामिनी म्हणाली. "काळोख पडलाय, जरा कंदील घेऊन येते." असं म्हणून ती माझ्याकडे आली आणि मला खूण करून म्हणाली, "तू आधी जा, त्यानंतर मी कंदील घेऊन उपेंद्रबाबूंना घेऊन येते." मी आधीच देवळात गेले आणि चौथऱ्यावर बसून राहिले. कंदील घेऊन कामिनी माझ्या पतिराजांना घेऊन तिथं आली. मला पाहताच त्यांनी एकदम माझ्या पायापाशी बसकण मारली आणि म्हटलं, "कुमुदिनी, कुमुदिनी, आता आली आहेस ना? आता मला टाकून जाऊ नकोस." 4-2 वेळ ते असंच म्हणाले तेव्हा कामिनी चिडून मला म्हणाली, "चल अक्का, उठ आता. हे राजश्री कुमुदिनीला ओळखतात, तुला ओळखत नाहीत." ते बावरून म्हणाले, "अक्का? अक्का कोण?" कामिनी रागारागानं म्हणाली, "माझी अक्का, इंदिरा. कधी ऐकलं नव्हतं का हे नाव?" असं म्हणून त्या मेलीनं दिवा मालवून टाकला आणि माझा हात धरून तिनं मला ओढून नेलं. आम्ही दोघीही खूप धावत पळत होतो. ते भानावर आले तेव्हा आमच्या मागोमाग यायला निघाले. काळोख पडलेला होता. अनोळखी रस्ता. कुठेतरी ठेच लागून ते खाली पडले. आम्ही जवळपास होतो. दोघींनीही 2 हात धरून त्यांना उठवलं. कामिनी हळूच म्हणाली, "आम्ही आहो विद्याधरी. तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या पाठोपाठ येत असतो." असं म्हणून त्यांना ओढून आणून तिनं माझ्या शेजघरात आणून बसवलं. तिथं दिवा होता. आम्हाला पाहताच ते म्हणाले, "हे काय? ही कामिनी आणि ही तर कुमुदिनी." कामिनी एकदम भडकून उठली आणि म्हणाली, "तुमचं डोंबल, हीच का तुमची अक्कल? याच अकलेच्या जोरावर काही पैसा रोजगार केलात? कळलं, ही कुमुदिनी नव्हे, इंदिरा. इंदिरा तुमची बायको. आपल्या बायकोची सुद्धा ओळख नाही तुम्हाला?" माझे पतिराज आनंदानं बेहोश झाले. मला जवळ ओढून घेण्यासाठी पुढं सरसावले, पण त्यांनी कामिनीलाच मिठी मारली. मेली त्यांच्या गालावर एक थप्पड मारून तिथून चालती झाली. त्या दिवशी सर्वांच्या आनंदाला पारावार नाहीसा झाला. घरात जिकडे तिकडे उत्सव सुरू झाला. त्या रात्री कामिनीचं आणि बाबूंचं 100 वेळ वाघयुद्ध झालं. प्रत्येक वेळी हार घेत होते ते बाबू. दुसऱ्या दिवशी मी माझ्या पतिराजांबरोबर मेण्यात बसून सासूरवाडीला गेले. नवऱ्याबरोबर प्रवास करण्यात आनंद असतो खरा, पण आताच्या या आनंदाचं स्वरूप न्यारच होतं.
कधी मिळालं नव्हतं ते मिळवायच्या आशेनं निघाले होते. आता जे पदरात पडलं ते पदराच्या गाठीला बांधून जायला निघाले. पहिलं कवीचं काव्य, दुसरं धनवानाचं धन. धनवानाचं धन आणि काव्य ही सारखीच का? पैसा मिळवताना माणूस म्हातारा होतो, काव्य हरवून बसतो. तो सुद्धा असं म्हणत नाही. तो म्हणतो, फुललेलं फूल झाडावर असतं तोवरच ते सुंदर, खुडून काढलं की त्याचं सौंदर्य गेलं. गोड स्वप्न पडलं तर आनंद होतो, पण ते स्वप्न सफल झालं तर तेवढा आनंद वाटतो का? आकाश हे काही खरोखर निळं नाही, आम्हाला निळं आहेसं वाटतं. धनाचंही तसंच. पैशात सुख नाही, पण त्यात सुख आहे असं आम्ही धरून चालतो. सुख आहे ते काव्यात. काव्य म्हणजे आशा, धन म्हणजे नुसता भोग. तोही कुठं असतो सर्वांच्याच कपाळी. पुष्कळसे धनवान असतात तिजोरीचे पहारेकरी. आमचा एक दोस्त म्हणतो, ट्रेझरी गार्ड. तरी पण मोठ्या आनंदात मी सासूरवाडीला निघाले. यावेळी निर्विघ्नपणे मुक्कामाला पोचले. माझ्या पतिराजांनी आपल्या आईबापांना सारी हकीकत तपशीलवार सांगितली. रमणबाबूंनी दिलेला लखोटा फोडून वाचला. त्यात तीच हकीकत होती. माझ्या सासू सासऱ्यांचं समाधान झालं. गावच्या लोकांना सारी हकीकत कळली तेव्हा त्यांनीही काही गडबड केली नाही. आतापर्यंत झालेल्या साऱ्या हकीकतीचं तपशीलवार पत्र लिहून सुभाषिणीकडे पाठवलं. सुभाषिणीसाठी माझा जीव सारखा तळमळत होता. माझ्या सांगण्याप्रमाणे माझ्या पतिराजांनी हाराणीला देण्यासाठी रमणबाबूंकडे 500 रुपये पाठवले. सुभाषिणीचं उत्तर आलं. त्यात तिनं लिहिलं होतं, हाराणी काही केल्या पैसे घेईना. ती म्हणाली, अशानं माझा लोभ वाढेल. मी काही पैशाच्या आशेनं ते काम केलं नव्हतं. मी त्या काळतोंडीला सांगितलं, माझ्या हातची झाडू खाल्ली नसतीस तर केलं असतंस का ते काम? अशी उठल्या सुटल्या माझ्या हातची झाडू खायला मिळते का तुला? वाईट काम असतं तर मी कशाला झाडू मारायला गेले असते? आता 2 शिव्या खायच्या आहेत का माझ्या तोंडच्या? चांगलं काम केलंस, आता घे त्याचं बक्षीस. अशी नाना प्रकारे तिची समजूत घातली तेव्हा तिनं ते पैसे घेतले. आता कसली तरी व्रतवैकल्य करायचा संकल्प केला आहे तिनं. ती तुझ्याकडची खबर आली नव्हती तोपर्यंत तिचं हसणं सुद्धा बंद झालं होतं. पण आता तिच्या हसण्याच्या धुमाळीनं घरातली सारी माणसं बेजार झाली आहेत. म्हाताऱ्या स्वयंपाकिणीच्या बाबतीत सुभाषिणीनं लिहिलं होतं, तू गुपचूप आपल्या नवऱ्याबरोबर गेलीस तेव्हापासून म्हातारी उसळून उठून म्हणे, मला अगदी पक्क माहीत होतं की ही बाई काही बरी नव्हे. तिची चाल चालवणूक बरी नव्हती. असली बेढंगी बाई तुम्ही ठेवू नका म्हणून किती वेळ सांगितलं, पण माझं गरिबाचं ऐकतो कोण? सारे कुमुदिनी कुमुदिनी म्हणून तोखणी करीत होते. असंच काहीतरी ती सारखी बडबडे. पण आता जेव्हा तिला कळलं की तू भलत्याच कुणाबरोबर गेली नाहीस, नवऱ्याबरोबरच गेली आहेस, मोठ्या घरची मुलगी, मोठ्या माणसाची बायको, घर आणि वर मिळाला असं कळलं तेव्हा ती म्हणाली, मी तर अगदी नक्की सांगत होते, थोरा मोठ्या घरची मुलगी ती. हलक्या सलक्या माणसात काय असल्या स्वभावाची माणसं मिळतात? जसं रूप तसे गुण, जशी काही लक्ष्मी. कल्याण हो बिचारीचं, देव भलं करो. अन असं पहा सुनबाई, मला काहीतरी पाठवायला सांगा तिला. आपल्या सासू संबंधी सुभाषिणीनं लिहिलं होतं. तुझी सारी हकीकत ऐकून सासूबाईंना आनंद झाला. पण त्यांनी मला आणि बाबूला चांगलं छेडलं. त्या म्हणाल्या, अरे थोरा मोठ्या घरची मुलगी, तुम्ही लोकांनी मला आधी कसं सांगितलं नाही? खूप कोडकौतुक केलं असतं मी तिचं. अन तुझ्या नवऱ्याला उद्देशून त्यांनी 4 शिव्या दिल्या आणि म्हटलं, असे ना का त्याची बायको, आमची ही अशी छान स्वयंपाकीण घेऊन गेला तो, हे काही बरं केलं नाही त्यानं. तिचे सासरे राजाराम दत्त यांच्याबद्दल तिनं लिहिलं होतं. मामांजींनी सासूबाईंना खोटाच राग आणून म्हटलं, तू काहीतरी खोटी निमित्त काढून आमच्या सुंदर स्वयंपाकिणीला घालवून दिलंस. सासूबाई म्हणाल्या, छान केलं, सुंदरी घेऊन काय धुवून खाणार होता? मामांजी म्हणाले, ते कुणी सांगावं, रात्रंदिवस या कृष्णमूर्तीचं ध्यान करणं मोठं कठीण जातं मला. त्याबरोबर सासूबाईंनी बिछाण्यावर अंग टाकलं. त्या सबंध दिवसात उठल्या नाहीत. मामांजींची ती थट्टा होती हे काही केल्या त्यांना पटेना. म्हाताऱ्या स्वयंपाकीणबाई आणि इतर नोकर चाकर यांना मी काही ना काही पाठवून दिलं हे काही सांगायला नको.
त्यानंतर सुभाषिणीची फक्त एकदाच भेट झाली. तिनं आग्रह केल्यावरून तिच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी माझे पतिराज मला घेऊन तिकडे गेले होते. सुभाषिणीच्या मुलीला मी दागिने घालून सजवली. घरवालीचाही रीतसर आहेर देऊन संभावना केली. ज्याला ज्या प्रकारे जे काही द्यायचं ते देऊन मी सर्वांशी तोंडभर बोलून आले. मला दिसून आलं की घरवालीचा माझ्यावर आणि माझ्या पतिराजांवर चांगलाच राग होता. आपल्या मुलाच्या जेवणा खाण्याची फार आबाळ होते असं 100 वेळा त्यांनी आम्हाला ऐकवलं. एक दिवस मी रमणबाबूंना माझ्या हातचा स्वयंपाक करून वाढला, पण त्यानंतर मी कधी तिकडे गेले नाही. स्वयंपाक करायच्या भीतीने नव्हे, घरवालीला वाईट वाटेल म्हणून. बरेच दिवस झाले. राजा रामदत्त आणि त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली, पण माझं तिकडे जाणं झालं नाही. सुभाषिणीला मी विसरले नाही. या जन्मी तरी केव्हाही मला तिचा विसर पडायचा नाही. सुभाषिणीसारखी दुसरी कुणीही या जगात मला कधीच दिसून आली नाही.